नमस्कार, आपण पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज। महाजी शिंदे हे नाव केवढं मोठं आहे, त्यांच्या नावाचा पुरस्कार हा काय विकत घेतला जाऊ शकतो का? पहिली गोष्ट म्हणजे ज्यांनी शिवसेनेची वाट लावली, ज्यांनी शिवसेना संपवली, ज्यांनी शिवसेना फोडण्यामध्ये दलाली केली, त्या संजय राऊतांच्या तोंडातून हे शब्द शोभत नाही। मूळ त्यांनी शिवसेना तर संपवलीच, पण राष्ट्रवादी संपवली, काँग्रेसही संपवली, आता राहिली सुलेली सगळ्या गोष्टी आहेत त्याही संपवण्याची सुपारी या माणसाने घेतलेली आहे। त्यामुळे या सुपारीबाजाच्या तोंडातून हे शब्द या ठिकाणी शोभत नाही। मूळ अशा पद्धतीचं वाच्यता करणं म्हणजे एक मराठा समाजाच्या एका राजाच्या बद्दल, एका मोठ्या माणसाच्या बद्दल असं बोलणं म्हणजे सामाजिक भावना सुद्धा दुखावण्याचं हे काम आहे। मला तरी असं वाटतं की याला जनता माफ करणार नाही। होईल असं तुम्हाला वाटतंय का? ज्या पद्धतीने आजपर्यंत संजय राऊतांनी कधीही शरद पवारांच्या विरोधात किंवा त्यांच्या भूमिकेला विरोध करणारी भूमिका कधीच व्यक्त केलेली नाही। हे बघा, महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य आहे। जरी वेगळ्या वेगळ्या विचाराने आपण राज्य करत असलो तरी शरद पवार हे आपल्या राज्याचे मोठे नेते आहेत, देशाचे नेते आहेत आणि अशा कार्यक्रमामध्ये ते नेहमी जात असताना गेलं पाहिजे। त्यांच्या हाताने पुरस्कार देणे म्हणजे काय पक्षांतर होणे आहे, एकमेकाचे विचार बदलणे असं होऊ शकत नाही। पण आपली ही संस्कृती आहे, ज्यांनी चांगलं कार्य केलंय त्याचा गौरव जर होत असेल तर तो गौरव करण्याचा मान त्यांना जर मिळत असेल तर हे कायम महाराष्ट्राने केलेलं आहे। त्यामुळे मला तरी असं वाटतं की याच्यामध्ये काही आघाडीत बिघाडी होईल असं काही वाटत नाही। पण संजय राऊतांचं स्वतःच तो बिघडलेला आहे, त्यामुळे त्याच्या नादी लागून काय उपयोग नाही आहे। मला तरी असं वाटतं की तुम्ही सुद्धा त्यांच्यावर कमी लक्ष द्यावं, कारण की तुम्ही जास्त लक्ष दिल्यामुळेच ते पोरगं बिघडलंय। नाही, संजय राऊतच झाडू घेऊन फिरत होता ठाण्यात। महापालिकेचे सगळे रस्ते संजय राऊतने झाडले आहे। हा चपराशी करणारा माणूस हातामध्ये पेन घेऊन यांनी काम केले। हा काय ठाण्याचं सांगेल? अरे ठाण्यामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांनी, दिघे साहेबांच्या आशीर्वादाने उभी केली। जे ठाणं ज्याच्याशिवाय सगळं उणं असं बाळासाहेब म्हणायचे, ती ठाण्याचे आज स्वरूप जाऊन बघा। मेट्रो बनते आहे, रस्ते बनलेले आहे, पाण्याची व्यवस्था आहे, सगळ्या गोष्टी एकनाथ शिंदे साहेबांनी केल्या आहे। त्यांना ही अक्कल पाहिजे की एवढी खातं ज्याच्या माणसाकडे आहे त्या माणसाने भरघोस पैसा, ठाणा काय अंबरनाथ जाऊन बघू नये म्हणा त्याला वाटत असेल तर। अंबरनाथ सारखं शहर 100% काँक्रिटीकरण रस्ते, पाण्याचे रस्ते, MIDC मध्ये काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। त्यामुळे आता बोलण्याचं भांडवल काहीच राहिलं नाही। हा शिवसैनिक होता कुठे? हा पेपरवाला होता, पेपरमध्ये लिहायचा, बाळासाहेबांच्या पायाशी बसला, सलाम उजरी गेली। बाळासाहेबांनी म्हणलं बच्चू चांगलं दिसतंय म्हणून राज्यसभा मिळाली। याला कधी माहित आहे निवडणुका काय आहे, शिवसैनिक काय आहे, किती केसेस आहे याच्यावर? हा एक केस आहे भ्रष्टाचार केल्याची। महासंत झाला तुझ्या केसमध्ये जाऊन, घडी तेच सांगतो, मी जेलमध्ये जाऊन आलो, मी जेलमध्ये जाऊन आलो। आता त्याचा सत्कार त्या कारणास्तव केला पाहिजे। पण 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री राज ठाकरे यांना भेटून आले, त्याच्यावेळी त्यांनी असं वाक्य वापरलं की शिवतीर्थाचा आता कॅफे झालेला आहे, जो तो येतो उत्सुक शिवतीर्थावर जातो आणि कॉफी पितो। त्याला हे वाटलं पाहिजे की ज्या बाळासाहेबांच्या दरबारची मातोश्रीमध्ये नरेंद्र मोदी सारखे साहेब असतील, प्रणव मुखर्जी असतील, वाजपेयीजी असतील, प्रमोद महाजनजी असतील, हे सगळे मातोश्रीवर जायचे। आज काय स्थिती आहे? हे सोनिया गांधीकडे जायला लागले। लाज वाटली पाहिजे या संजय राऊतला की ज्या मातोश्रीवर चांगले लिहून बाळासाहेबांना भेटायला जायचे। ज्यावेळेस आदरणीय मोदी साहेब गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस बाळासाहेबांना भेटायला गेले होते, ज्यावेळेस त्यांचं नाव पंतप्रधान म्हणून डिक्लेअर झालं त्यावेळेस बाळासाहेबांकडे सगळे जायचे। आज मातोश्रीची स्थिती कोणी करून टाकली? ह्या माणसाने काँग्रेसची लव्ह मॅरेज केल्यामुळे आज उद्धव साहेबांना सोनिया गांधीकडे जावं लागतंय, राहुल गांधीकडे जावं लागतंय। मला तरी असं वाटतं की हे असं बोलणं त्याच्याकरता हास्यास्पद आहे। सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। पाहत रहा आपलं मलकापूर न्यूज।